नमस्कार मित्रांनो, घरात गणपती या म्हटला सकाळची सुरुवात गणपतीच्या दर्शनानंच होय। चला मग तुमका आमच्या गणपतीचं दर्शन करवते। गणपतीचा दर्शन झाला असला तर चला मग गौरीक आणूक जाऊया। मग सगळी बायका साडये बिडये नेसान विहिरीवर गौरीक नेव गेली। तळयेतल्या ताटातलो दिवो पेटवून विहिरीच्या बाजूची जागा साफ केल्याने आणि थंय शेण सारवल्याने आणि त्याच्यावर रांगोळी काढल्याने रांगोळी काढून झाल्यानंतर त्याच्यात हळद, पिंजर आणि तांदूळ घालायचे। त्याच्यात एक फूल ठेवायचं। स्वच्छ केलेल्या जागेवर 5 रोपा लावची असतात। म्हणजे लाल माठाचा रोप, हळदीचा रोप, तिरड्याचा रोप, तुळस आणि आगाड्याचा रोप अशी 5 झाडा लावायची आणि त्या झाडांका हळद पिंजर घालून पुजायचा। रोपांची पूजा झाल्यानंतर अगरबत्ती लावून तळी ओवाळायची। पूजा करून झाल्यानंतर सगळ्या बायकांनी एक एक करून तळी ओवाळल्याने एका तांब्यात 7 दगड ठेवायचे आणि 7 वेळा विहिरीत आणि बाहेर पाणी वतायचं। जर तुमका या 7 दगडांची स्टोरी माहित असात तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा। सात दगडांच्या तांब्यात ती रोपा लावायची आणि घरात घेऊन जायची। मग हळदी कुंकवाचो कार्यक्रम करून सगळी बायका घरात जाऊक निघाली। ढोल डमरू टाळ वाजवत आमच्या चिल्लर पार्टीने गौरीचं स्वागत केलं।
हळूहळू चलत आमची गौरी घरात इली. मग नव्या नवरीप्रमाणे आमच्या गौरीचा स्वागत झाला. हळदीवर पाय ठेवत ठेवत गौरी घरात इली. अशाप्रमाणे आमच्या घरात गौरी आव्हाना दिवशी गौरी आणली जाता. तुमच्याकडे कशी आणतात ह्या म्हाका कमेंट करून सांगा. आणि ह्यो व्हिडिओ जर तुमका आवडलो असत तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करूक विसरा नको. असेच माझ्या व्हिडिओक सपोर्ट करत राहा. अजून व्हिडिओ असेच येत राहतील. धन्यवाद.